आज मी इथे पायनॅपल आईस शिकंजी बनवलेली आहे, जी रस्त्यावर स्ट्रीटवर आपल्याला ज्यूसच्या दुकानात किंवा फालुद्याच्या दुकानात पायनॅपल शिकंजी मिळते तशी परफेक्ट, अगदी एकदम जबरदस्त चवीला मस्त अशी, आणि उन्हाळ्यात तर खूपच छान लागते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी एक पायनॅपल घेऊन घेतला आहे, त्याची साल काढली, त्याला 4 भागात डिव्हाइड केलं. एका भागाचे मी अगदी बारीक बारीक तुकडे केलेत, आणि दुसरा बाकीचे जे 3 भाग आहे त्याला रफली चॉप करून मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं आहे. अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला गोड आंबट जसं पाहिजे असेल कमी जास्त त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा छान ज्यूस करून घेतलेला आहे. आता याला चाळणीने गाळता कापडाने गाळायचं आहे, कारण की अननस खाल्ल्यानंतर कधीकधी घशात खवखवते किंवा मग ते खाजवल्यासारखं होते, म्हणून तर कापडानेच गाळायचं आहे. त्याआधी मी इथे अर्धा लिंबूसुद्धा पिळलेला आहे, म्हणजे चव खूप छान येते, आणि जो बर्फासारखं बनवतो आपण आईस शिकंजी ती लवकर वितळत नाही म्हणून. तर आता मी इथे जे ज्यूस बनवलेला आहे पायनॅपलचा तो कापडाने गाळून घेते आहे. व्यवस्थित असा गाळायचा, एकदम गाळायचा नाही, थोडं थोडं करून गाळा, आणि यात हवं तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल. पूर्ण ज्यूस गाळून घेते, आणि मिक्सरच्या पॉटमध्ये जे थोडा ज्यूस राहिला आहे त्यात मी अजून परत पाणी घातलेलं आहे बघा, आणि ते सुद्धा मी छान गाळून घेते, आणि कापडामधला जेवढाही चोथा होता तो स्क्वीज करून घेतलेला आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे, वेगवेगळ्या छान छान आईस्क्रीम आहेत. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे, आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की व्हिजिट करा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आता इथे मी पूर्ण ज्यूस छान व्यवस्थित असा गाळून घेते आहे बघा, गाळून घेतला आहे, आणि बघा अगदी बारीक बारीक जे अगदी रेषे होते ते बघा कापडात तसेच्या तसे उरलेले आहे. आता याला आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर आता ज्यूस आपल्याला छान व्यवस्थित असा मिळालेला आहे. याला मी एका भांड्यात काढलेला आहे. आता याला एका डब्यात ट्रान्सफर करते आहे. तर याला व्यवस्थित घोटून घेतलेला आहे, म्हणजे लिंबू किंवा काही जर कमी खालती जर गाळ वगैरे बसला असेल तर तो व्यवस्थित निघून जाते. आणि या स्टेजला आपण थोडीशी चव घेऊन बघायची, म्हणजे यात जर साखर थोडीशी कमी वाटली तर तुम्ही साखरसुद्धा मिक्स करून घेऊ शकता. तर इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, त्यात मी एवढाही ज्यूस घालून घेतलेला आहे बघा, व्यवस्थित असा ज्यूस घालून घेतलेला आहे. मोठाच डबा घ्यायचा आहे. त्यानंतर यात मी मोठा एक चमचा आपले सब्जा सीड घातलेले आहे. मी चिया सीड वापरलेले नाही आहे, इथे सब्जा सीड वापरले, कारण की सब्जा सीड हे आपल्यासाठी फार गुणकारी असतं, आणि हे शरीराला थंडावा देतं. त्याचबरोबर जे चॉप केलेले अननसाचे तुकडे होते ते सुद्धा मी घालून घेतले आहे. याला झाकण लावलं, आणि 4 ते 5 तास याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरचं टेम्परेचर चेक करायचं, मॅक्सिमम पाहिजे, जास्त हे आपल्याला कूलिंग पाहिजे, म्हणजे बर्फ लवकर बनेल. तर 4 तासानंतर याला ओपन केलं आहे, तर पूर्णपणे बर्फ झालेला नाही आहे, तसं आपल्याला असंच पाहिजे. मग एक फोक घ्यायचा, आणि याला असं पूर्ण खरडून काढायचं, म्हणजे याचे आपल्याला आईस क्रिस्टल्स मिळेल. तर असं मी पूर्णपणे खोरून घेते आहे, पूर्ण असं बर्फासारखं, एकदम पाणी पण नाही आहे आणि एकदम बर्फ पण जमलेला नाही आहे. तर असं एकदा खोरून घेतलं आहे बघा, किती मस्त असं झालेलं आहे. याला परत 5 ते 6 तास आता अजून फ्रीझरमध्ये मी ठेवून देणार आहे, आणि त्यानंतर काढणार आहे. तर याला मी आता झाकण लावणार, आणि फ्रीझरमध्ये परत 5-6 तासासाठी ठेवून देणार. अशा प्रकारे ही आपल्याला 2दा प्रोसिजर करायची. आता ही एकदा झाली, आणि दुसरी म्हणजे शेवटची. तर आता याला मी मस्त असं झालेलं आहे, चव पण खूप छान झालेली आहे. मी थोडी टेस्ट करून बघितली, खूप मस्त अशी टेस्ट झाली. आता याला झाकण लावते, आणि अजून याला ठेवून देते 5-6 तासासाठी. तर बघा, व्यवस्थित असं ठेवायचं, बर्फ बनलं पाहिजे. आता 5-6 तासानंतर परत मी बाहेर काढलेलं आहे. पूर्ण याचा बर्फ जमलेला आहे, एकदम मस्त, जसं आपण आईस गोला खातो तशासारखा याचा बर्फ जमलेला आहे. याला परत आपल्या फोकच्या साह्याने पूर्ण असा किस करून घ्यायचा आहे. चवीला खूप छान लागते. तर याला पूर्ण किस मोकळा करून घेते आहे मी, अशा प्रकारे पूर्ण फोकच्या साह्याने, आणि मग याला आपण चवता. आता पूर्ण मोकळा करून घेतला आहे. आता याला का बाऊलमध्ये किंवा डिस्पोजल ग्लास किंवा काचेच्या ग्लासात, कुठल्याही भांड्यात तुम्ही, म्हणजे मुलांना ज्याच्यात सर्व करायचं असेल, मुलांना मोठ्यांना, त्यात तुम्ही सर्व करू शकता. मी इथे आईस बाऊलमध्ये सर्व केलेलं आहे. हे सगळं आईस्क्रीमचे बाउल्स आहेत हे माझे, तर मी यात सर्व केलेले आहे. तर मस्त असे लागतात, जबरदस्त असे, चवीला खूप छान, खूप जबरदस्त. तर कशी वाटली ही पायनॅपल आईस
शिकंजी ते नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.